बीडमधून एक धक्कादायक माहिती समोर येते। बीड जिल्ह्यातील 843 ऊसतोड महिला कामगारांच्या गर्भपिशवी काढल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। प्रत्येक वर्षी जिल्ह्यातून जवळपास 1.5 लाखांहून अधिक ऊसतोड मजुरांचं स्थलांतर होतं। मात्र याच स्थलांतरादरम्यान 843 ऊसतोड महिला कामगारांच्या गर्भपिशव्या काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। ऊस तोडणीला जाण्यापूर्वी आणि आल्यावर त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येते। या दरम्यान महिलांच्या गर्भपिशव्या काढल्याचं दिसून आलं। प्रजनन आरोग्य पातळीवर सरकार याकडे लक्ष देत नाही। सरकारने यांना मानधन दिलं पाहिजे अशी मागणी ऊसतोड कामगार संघटनेनं केली आहे। आता कमीत कमी मुलींचे कमी वयात लग्न करू नका आणि माझ्यासारखा असा त्रास झाला तर महिलाला पुन्हा पुढे लई अडचण येते, काम होत नाही। मी तर लई सांगताना सांगेन की सल्ला की लईत लई कमीत कमी असं मुलीचे लवकर लग्न करू नका ना, असं मुलींना गर्भपिशवी काढायला भाग पाडू नका। सरकार या सगळ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे आणि हे दुर्लक्ष केल्यानंतर जे समिती आली, समितीने काम केलं आणि जिल्ह्यामध्ये ज्या ऍक्टिव्हिटी झाल्या ऊसतोड कामगार महिलांच्या आरोग्याच्या संदर्भात, त्याच्यामध्ये सिव्हिल सर्जनच्या परमिशननं ज्या गर्भपिशवी काढण्यात आला त्यातला जो आकडा 850 पेक्षा जास्त आहे एका वर्षातला। कमी वयामध्ये ज्यांचं मातृत्व क्षमता हरवलेली आहे या महिलांना या महाराष्ट्र शासनानं 1 कोटी रुपयाचा निधी जर या महिलांना नाही दिला तर येऊ घातलेला ऊसतोड, येऊ घातलेला साखर हंगाम या ऊसतोड मजुरांना आम्ही कुठल्याही साखर कारखान्यावर जाऊ देणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।